नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय विद्यालय वाशिम अंतर्गत भरती आलेली आहे. बघूया यामध्ये कोणत्या पोस्ट करता भरती होत आहे, याची डिटेल जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, वाशिम रिक्रुटमेंट 2024 केंद्रीय विद्यालय वाशिम अंतर्गत रिक्त जागा भरण्याकरता पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक्झाम होणार नाही आहे, डायरेक्ट मुलाखत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. बघा, त्यांनी कोणत्या पदासाठी बोलवलेलं आहे? कम्प्युटर अनुदेशक, खेळ प्रशिक्षक आणि टीजीटी विज्ञान. कम्प्युटर अनुदेशक, कम्प्युटरसाठी, खेळ प्रशिक्षक आणि टीजीटी विज्ञानकरिता त्यांनी ही जाहिरात दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी म्हणून त्याचे अर्ज शुल्क नाही. याला निवड करण्याची पद्धत डायरेक्ट मुलाखतीद्वारे आहे. मुलाखतीची तारीख दिली यांनी 2 ऑगस्ट 2024. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 ते 5 दिवसातच आहे. 2 ऑगस्ट 2024ला ही मुलाखत आहे. मुलाखतीचा पत्ता दिलाय त्यांनी केंद्रीय विद्यालय वाशिम मधील जे केंद्रीय विद्यालय आहे तेथे ही मुलाखत आहे. महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यांनी. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीचे स्थळ आहे केंद्रीय विद्यालय वाशिम. मुलाखतीची तारीख 2 ऑगस्ट 2024 आहे. मुलाखतीकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताच भत्ता दिला जाणार नाही. त्यांनी स्वखर्चाने तेथे उपस्थित राहावे. मुलाखतीकरिता उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. त्यानंतर बघा, ही त्यांची केंद्रीय विद्यालय वाशिम, केंद्रीय विद्यालय जिल्हा शिक्षा और प्रशिक्षण संस्था, रिसोड रोड, लाखाला वाशिम. बघा, त्यांची सूचना आहे 2 ऑगस्ट 2024. कम्प्युटर अनुदेशक, कम्प्युटर इन्स्ट्रक्टर, खेळ प्रशिक्षक, विषय शिक्षक, टीजीटी प्रशिक्षित स्नातक शिक्षक विज्ञान या सर्वांना उपस्थित राहायचं. टाईम दिला त्यांना 2 ऑगस्ट 2024 शुक्रवारला सकाळी 11 वाजता. बघा, यामध्ये त्यांनी अन्य शर्त सांगितले काही. इच्छुक अभ्यर्थी का पंजीकरण केंद्रीय विद्यालय वाशिम में दिनांक 2 अगस्त 2024 को सुबह 9 से 11 बजे तक होगा. तत्पश्चात आवेदन तथा पंजीकरण स्वीकार नहीं किया जाएगा. म्हणजे तुम्हाला 2 ऑगस्टला 9 ते 11 या दरम्यान हजर राहायचं आहे. अभ्यर्थी अंग्रेजी तथा हिंदी माध्यमों में पढ़ाने में सक्षम होना चाहिए तथा संगणक प्रयोग में सक्षम होना चाहिए. म्हणजे त्याला इंग्लिश आणि हिंदी यायला पाहिजे, तो त्यात शिकू शकला पाहिजे आणि त्याला संगणक पण आलेलं पाहिजे, कम्प्युटर पण यायला पाहिजे. अभ्यर्थी की संख्या अधिक होने की स्थिति में आवश्यकता पड़ने पर लिखित परीक्षा भी ली जा सकती है. सभी पद पूर्णतः अंशकालीन अनुबंध आधार पर है तथा भविष्य में नियुक्ती नियमित नहीं होगी. म्हणजे हे अंशकालीन आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यासारखं. काही वेळ म्हणजे त्यांचे नियुक्ती नियमित नहीं केली है त्यांनी, म्हणजे नेहमी करता नहीं है. अंशकालीन रूप से चयनित अभ्यर्थी की नियुक्ती प्रशासकीय कारणों से बिना किसी पूर्व सूचना के कभी भी समाप्त की जा सकती है. म्हणजे ते तुम्हाला कधी पण त्या पदावरून काढून टाकू शकतात. चयनित को पुलिस वेरिफिकेशन कर विद्यालय में जमा करना आवश्यक होगा. पारिश्रमिक KVS नई दिल्ली के नियमानुसार देय होगा. म्हणजे जे तुम्हाला पेमेंट राहील ते नवी दिल्लीच्या KVS प्रमाणे केले जाईल. बघा, ही आहे त्यांचं जाहिरात. अशी ही पोस्ट आहे. बघा, ज्यांना याकरता ॲप्लिकेशन करायचं त्यांनी अवश्य करा.